नमस्कार. युवर रेसिपी बुकमध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कालच्या भागात आपण 1 लिटर दुधापासून दही कसे लावायचे ते पाहिलं होतं. हे असं घट्टसर लागलेलं दही तुम्ही बघू शकता. याच्या छान वड्या पडतायत. दही तुम्ही बघू शकता अगदी छान घट्ट मलाईदार असं तयार झालेलं आहे. आपण केकची खरवसाची जशी वडी पाडतो अगदी त्या पद्धतीनं चाकूने याच्या वड्या आपण कट करू शकतो. हे असं घट्टसर लागलेलं दही वापरून आज आपण लस्सी बनवतोय. सुरुवात करूया. तर हे संपूर्ण दही एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. इथं आपण 1 लिटर दुधाचं दही वापरतोय आणि यापासून 4 वेगवेगळ्या प्रकारच्या लस्सी बनवतोय. आता हे घेतलेलं जे दही आहे ते सुरुवातीला रवीच्या साहाय्याने चांगलं कुसळून घ्यायचं. म्हणजे दह्याचे जे काही मोठे मोठे तुकडे असतील, ज्या काही गाठी असतील त्या सगळ्या सुरुवातीला आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. दह्यामध्ये पाणी न घालता सुरुवातीला असं फोडून घेतलं की दही छान घुसळलं जातं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि हे दही थोडंसं घुसळून घ्यायचं आहे. लस्सी खूप दाटसर असते त्यामुळे पाणी जास्त वापरायचं नाही. इथं आपण साधारण 4 कप दही घेतलंय. त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून मी याला चांगलं घुसळून घेतलं. तर हे थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे पुन्हा पाव कप पाणी घालू आणि पुन्हा याला चांगलं घुसळून घ्यायचं आहे. तर हे पहा, या पद्धतीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. खूप अगदी पातळ पण नाही आणि खूप दाटसर घट्टही नाही आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची पिठी साखर. तर इथे मी 1 कप पिठी साखर घेतली आहे. पण संपूर्ण पिठी साखर एकदम नाही घालायची. थोडी थोडी घालू आणि मिसळून घेऊ. तर साधारण पाऊण कप पिठी साखर मी यामध्ये घातली. सोबतच घालूयात 2 मोठे चमचे वेलची पावडर. आता हे पुन्हा चांगलं एकजीव मिसळून घ्यायचंय, म्हणजे चांगलं घुसळून घ्यायचंय. दही तुमचे किती आंबट आहे त्यानुसार यामध्ये पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. पण लस्सी बनवत असताना साखर अजिबात वापरायची नाही. यामध्ये आपल्याला पिठी साखरच वापरायची आहे. जर तुम्ही साखर घालून हे मिसळून घेतलं तर साखरेला हळूहळू पाणी सुटायला लागतं आणि लस्सीमध्ये भरपूर पाणी होऊन लस्सी पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे लस्सीमध्ये नेहमी पिठी साखरच वापरायची. तर इथं मी पाऊण कप पिठी साखर सुरुवातीला घातली, चांगलं घुसळून घेतलं, थोडंसं टेस्ट केलं. पण यामध्ये मला थोडी अजून पिठी साखर घालावीशी वाटली म्हणून मी पुन्हा 2 चमचे पिठी साखर घातली आणि पुन्हा याला एकजीव छान असं घुसळून घेतलं. तर इथं तुम्ही बघू शकता छान दाटसर मलाईदार अशी आपली प्लेन लस्सी तयार झाली. 1 कप आपण पिठी साखर घेतली होती, त्यातले सुद्धा 2 चमचे पिठी साखर शिल्लक राहिली. कोल्ड्रिंक हाऊसमध्ये गेल्यानंतर 150 ते 200 रुपयाला मिळणारा हा लस्सीचा ग्लास अवघ्या काही मिनिटांमध्ये तयार झाला. ही आपली वेलची फ्लेवरची प्लेन लस्सी तयार आहे. एका ग्लासमध्ये मी भरून घेतली. डेकोरेशनसाठी किंवा गार्निशिंगसाठी वरून थोडीशी वेलची पावडर भुरभुरायची. तयार झाली आपली प्लेन लस्सी. काय सुरेख दिसतोय ना ग्लास. आता या प्लेन लस्सीमध्येच वेगवेगळे थोडेसे फ्लेवर ॲड करतात आणि आवाजावी रेट वाढवून कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये ही लस्सी विकली जाते. आज तीच वेगवेगळ्या प्रकारची लस्सी आपण घरामध्ये बनवतोय. तर त्यामध्ये सर्वांना आवडणारा फ्लेवर म्हणजे चॉकलेट फ्लेवर. ते एका मिक्सिंग बाउलमध्ये साधारण 1 ग्लास होईल इतकी आपण लस्सी काढून घेतली. यामध्ये 4 टेबलस्पून आपल्याला चॉकलेट सिरप घालायचं आहे. पिठी साखर आणि वेलची पावडर आपण यामध्ये आधीच घातलेली आहे, त्यामुळे वेगळं असं काही घालण्याची गरज नाही. याला चांगलं एकजीव मिसळून घेऊ. हे बघा, अगदी काही सेकंदांमध्ये तयार झाली चॉकलेट फ्लेवरची चॉकलेट लस्सी. याला सुद्धा ग्लासमध्ये सर्व करूयात. आता कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये कसा ग्लास आपल्याला छान डेकोरेट करून देतात, हो की नाही? आपण घरामध्ये सुद्धा अगदी त्या पद्धतीने करू शकतो. ग्लासच्या कडेने थोडंसं चॉकलेट सिरप सोडून घेतलं. आता यामध्ये तयार करून घेतलेली चॉकलेट लस्सी घालू. वरून गार्निशिंगसाठी डार्क चॉकलेटचे थोडेसे तुकडे घालायचे आणि तयार झाली आपली चॉकलेट लस्सी. यानंतर आता आपण बनवतोय रोज लस्सी. त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण तयार करून घेतलेल्या प्लेन लस्सीचा बेस घालून घ्यायचा आहे. यामध्ये घालूयात पाव कप रोज सिरप आणि व्हिस्कीच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने याला चांगलं घुसळून घ्यायचंय. पाहिलं किती सोपं आहे. याला छान एकजीव असं मी घुसळून घेतलेलं आहे आणि तयार झाली आपली रोज लस्सी. आता तुमच्याकडे जर घरी गुलकंद असेल तर त्यामध्ये 1 चमचा गुलकंद घाला. गुलकंद रस्सी सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. ग्लासमध्ये सर्व करूयात. आता हे दिसायला सुद्धा आकर्षक दिसावं यासाठी वरून थोडंसं गार्निशिंग करूयात. जे आपण दही लावलं होतं त्यावरची जी मलाई होती मी थोडीशी काढून ठेवली होती. वरून 1 चमचा दह्यावरची मलाई घालायची आणि वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निश करूया. आणि सगळ्यात शेवटी आपण खूप महाग मिळणारा असा लस्सीचा आणखीन एक प्रकार करतोय, तो म्हणजे केशर पिस्ता लस्सी. त्यासाठी इथं मिक्सरचं भांडं घेतलंय. यामध्ये 2 टेबलस्पून पिस्ता घालायचे आणि 1 ग्लास तयार प्लेन लस्सी.
सोबतच इथं मी केशरच्या काड्या एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या, त्या यामध्ये घालून घेऊ आणि हे मिक्सरला 1 ते 2 मिनिटांसाठी फिरवून घेऊ. हवं तर तुम्ही पिस्ता थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेऊन मग लस्सी घालून पुन्हा याला फिरवून घेतलं तरी पण चालेल. आता ही तयार झालेली लस्सी एका ग्लासमध्ये सर्व्ह करूयात. वरून थोडेसे पिस्त्याचे काप आणि केशरच्या काड्या घालूयात. तयार झाली आपली केशर पिस्ता लस्सी. वाव, काय लस्सीचे सगळे फ्लेवर्स दिसत आहेत. रंगाने जितके सुरेख आहेत तितकेच पिण्यासाठी सुद्धा अप्रतिम चवीचे तयार होतात. आणि करायचं म्हणाल तर तुम्ही पाहिलेलंच आहे, खूप सोपं आहे. आता ही लस्सी बनवण्यासाठी जे दही आपण वापरलं ते दही घट्ट असं लागलं होतं. त्याचा व्हिडिओ आधीच आपण अपलोड केलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन चेक करा. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी लस्सीचा एखादा प्रकार नक्की घरी करून बघा. कशी वाटली रेसिपी? आवडली का घरातल्या सर्वांना? मला कमेंट्स करून कळवत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.